चंद्रपूरमध्ये कोणाचा महापौर बनणार याबद्दल जितकी उत्सुकता चंद्रपूरकरांना आहे तितकीच उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आहे। आता या परिस्थितीमध्ये भाजपकडे काय नेमके पर्याय हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आहे। आज 30 तारीख आहे। जर का आपण विचार करायचा झालं तर 6 फेब्रुवारीपर्यंत महापौर करायचा आहे। भाजप सध्या काय वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे की भाजपकडे काय सध्या कशा प्रकारची रणनीती सुरू आहे? 10 फेब्रुवारी 6 नाही 10 फेब्रुवारीला अध्यक्षांच्या निवडीकरता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक होणार आहे। आता साधारणतः एक अजूनही 11 दिवसाचा कालावधी त्याकरता आहे। आता मधले 2 दिवस 29-30 हे दादांच्या अतिशय दुःखद निधनामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटी थांबल्या। आमचंही कुठे काही मन लागत नाही आहे, कुठे काही बोलावायची इच्छाही होत नाही आहे, परंतु राजकारण हे चालत असतं। तर आमचा वेगवेगळ्या स्तरावरच्या ज्या बैठका बोलणी त्याची तयारी ही सुरू आहे। आणि आता मधल्या ही तारीख आल्यामुळे आता थोडंसं हे स्थिरावल्यासारखं झालं आहे। असं त्यावेळेस वाटायचं की कदाचित 1-2 तारीख याची येईल अध्यक्ष निवडीची तारीख, परंतु ती 10 तारीख झाल्यामुळं मला वाटते सर्वच पक्षांनी आपापल्या याच्यातलं थोडंसं लक्ष काढून दैनंदिन कामाकडे लागलेलं आहे। तो भाजप म्हणून आम्ही मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून वेगवेगळे जे घटक आहेत याच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले त्या सर्व घटकांसोबत आम्ही या ठिकाणी आमचं चर्चा सुरू आहे। आज आता पुन्हा नव्यानं चर्चा सुरू होईल आणि या गोष्टीला पुन्हा आता वेग येईल असं मला वाटतं। एक तर तुम्हाला UBT आणि वंचित हा एक गट पर्याय आहे किंवा काँग्रेसचा एक गट असे 2 ऑप्शन आहेत। त्यामुळे सध्या सर्वात सोपा ऑप्शन कोणता वाटतो? हे बघा, नैसर्गिक रीतीने जर विचार केला तर UBT वंचित आणि अपक्ष हा नैसर्गिक आहे, कारण की हे वेगवेगळे लढले आहे। परंतु तिकडे मात्र काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही आहे। काँग्रेसचे 2 गट आहे आणि त्यामध्ये एक भूमिका भावना अशी निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जर गेलं तर आपण स्थिर शासन त्या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेला देऊ शकू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते योग्य राहील, ही भावना काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे। त्यांचाही एक प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी त्या सगळ्या लोकांचा संपर्क सुरू आहे। आता याच्यातून एकत्रित जो विचार निघेल तो पुन्हा एकदा आम्ही सर्व नेते मंडळी बसू, चर्चा करू आणि त्याच्यावर पुढे कसं जायचं हे आम्ही एक आता भूमिका ठरवू। भाजपच्या गोटातनं असं सांगितलं जातं की काँग्रेसचा एक गट तुमच्या संपर्कात आहे आणि तो भाजपसोबत यायला तयार देखील आहे। बघा, आज तसं ते 100% तुम्हाला म्हणता येणार नाही। गट असा पूर्ण असा बल्क गट नाही आहे। वेगवेगळे त्याच्यातले जे घटक आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी बोलत आहे। असं एक गट म्हणून अजूनपर्यंत त्यांचा तयार झालेला नाही आहे। आमच्या काही नेत्यांनी अशी त्यांना सांगितलं गेलं आमच्या वतीनं की तुम्ही एकत्र व्हा, एक गट तयार करा आणि मग आमच्याकडे या, म्हणजे जेणेकरून जास्त अधिक बोलायला सोयीचं होईल। दुसरीकडे हा एक गट तयार आहे 10 लोकांचा, वंचित, उभाटा आणि अपक्ष हे 10 लोकांचा इंटॅक्ट आहे। यांच्या स्तरावरही बोलणी आमची सुरू आहे। यांच्या काही मागण्या आहे, काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहे, काही न मान्य करण्यासारख्या आहे। त्यामुळं याच्यावरची चर्चा सुरू झाली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची बैठकही झाली होती, परंतु दादांचं अचानक असं ही दुःखद घटना घडल्यामुळे हे सगळं आता 2 दिवसापासून हे सगळं स्तब्ध झालेलं आहे। आज दुखवट्याचा 3रा दिवस आहे। दुखवट्याचा 3रा दिवस संपल्यानंतर याला या चर्चा पुढे जातील असं मला सांगतं। कधीपर्यंत तोडगा निघेल? राजकारणाचा तोडगा तसा दृष्टीपथात आहे। आता त्याला शेवटचा ज्याला म्हणता येईल त्या गोष्टीवर ज्याला अंतिम बोलणी करून ते फायनल करायचं आहे। आपण बघू शकतो की भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आहे। त्यांनी सांगितलं की जी चर्चा मागच्या 2 दिवसापासून थांबलेली होती आता ती परत नव्याने सुरू होणार आहे आजपासून। आणि मग 2 पर्याय, एक तर भाजपचा एक गट किंवा दुसरा जो UBT वंचित आणि 2 अपक्ष असा मिळून 10 लोकांचा गट, 2पैकी कोणताही एक पर्याय भाजपसोबत आहे। त्यामुळे निश्चितच भाजप देखील शेवटल्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे चंद्रपूरमध्ये भाजपचाच महापौर बनेल याचे प्रयत्न करताना दिसत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।